सांताक्रूजला राहायला गेलेलो 2016 घरी कोण नसताना माझ्या मम्मीला अशी भास व्हायची, कोणतरी हाक मारते, कोणतरी मागून आपल्याकडे लक्ष देते. मम्मी सोफ्यावरती अशी एकटी बसलेली आणि तिच्या बेडरूमच्या डोरच्या इथे बघत होती. मला भीती वाटते, मला मारून टाकेल असं तसं, म्हणजे त्रास होतं, मला कोणतरी वेडं करायला बघते. मी खोटं नाही बोलत. मी गेलो, लाईट वाईट ऑन केले बेडरूम मधलं. अचानक कानाची इथे आवाज येतो, तू माझ्या रस्त्यावरून बाजूला नाही तर तुला पण घेऊन जाईल. आणि मम्मीच्या बेडच्या वरती ना जस्ट एक नाईट लॅम्प आहे. बल्ब जो होता ना फुटला. बेडरूम मध्ये एक वॉर्डरोब होता, आपोआप उघडला, धाड करून बंद झाला आणि काच फुटली. बेडरूमच्या डोरच्या एक शॅडो दिसला, म्हणजे फेसच काय नाही, पण असं वाटलं की कोणतरी उभी आहे व्यक्ती. हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आजच्या एपिसोडमध्ये परत एकदा आपल्यावर सोवेश आहे, ज्याला आपण लास्ट टाइम भेटलो होतो आणि खूप मस्त गप्पा रंगल्या होत्या आणि खूप भारी एपिसोड झाला बाई तो, आणि खूप लोकांना आवडलं. आणि तुझं असं होतं की तुझ्याकडे एक काहीतरी तुला सांगायचं आहे आणि पर्सनल काहीतरी एक्सपिरियन्स शेअर करायचा जो फॅमिलीमध्ये झाला. ओके, तर आपण आज त्याला स्टार्ट करू. आणि मी ऑलरेडी म्हणजे मी नाही वाचलंय, पण आपल्या टीमने एकदा वाचलंय, रियानी वगैरे वाचली आहे तुझी स्टोरी आणि तिला खूप आवडलेली. सो मी पण खूप इंटरेस्टेड आहे भाई ती स्टोरी, म्हणजे ती गोष्ट ऐकायला. आणि तर आपण त्या गोष्टीला सुरुवात करूया. पण सर्वात आधी मित्रांनो, जर तुम्ही हा पॉडकास्ट बघताय आणि तुम्हाला आवडते तर पहिला सबस्क्राईब करा, कारण मग नंतर मध्ये बोलण्यात अर्थ नाही आहे. सबस्क्राईब करा आणि आपण बोलूया. तुम्ही आपल्याला स्पॉटिफायवरही ऐकू शकता आणि व्हिडिओला लाईक करा. आपण स्टोरीकडे वळूया. तर ही जी मी सांगणारी गोष्ट ती माझ्या घरी घडलेली आहे, पण मी तुला ॲज अ स्टोरी नरेट करीन. बरं, म्हणजे टू प्ले इट सेफ. हा, म्हणजे की बरोबर, हा ॲज अ गोष्ट म्हणून घेऊ आपण. कुठचंही असं तर्क वितर्क काही नको लावून ह्याला ॲज अ गोष्ट, म्हणजे ती बरोबर ऐकण्यासाठी एन्जॉय करा. माझ्या मम्मीवर घडलेलं, म्हणजे ही गोष्ट काहीतरी 2016 आसपास झाली असेल. सुरुवात अशी झाली की घरी कोण नसताना माझ्या मम्मीला अशी भास व्हायची, कोणतरी हाक मारते किंवा कोणतरी मागून आपल्याकडे लक्ष देते. आणि कारण की आम्ही ज्या जागी राहायला गेलेलो 2016 ती नवीन जागा होती आमच्यासाठी. तर मम्मीला हे मुंबईत? हा, मुंबईमध्येच. कुठे? अंधेरी वगैरे कुठे? सांताक्रूजलाच होतं. ओके. हां, तर आधी मम्मीला वाटायचं की कोण नाही, एकटी आहे, म्हणून जागा चेंज झाल्यामुळे थोडं असं फील होत असेल. 1 वीक झाला, 2 वीक झाले, आणि त्याच्या आधी काहीच नव्हतं. सडनली चालू झालेलं. ज्या आधीच्या जागेत राहायचा तिथे असं तिथे काहीच नव्हतं. हे आम्ही म्हणजे कन्स्ट्रक्शन चालू होतं आमचं जुन्या जागेचं, तर आम्ही शिफ्ट झालेलो. तर 1 आठवडा झाला, 2 आठवडे झाले, फील होत राहतं, पण मम्मी बोलत नव्हती आम्हाला. एक दिवस सडनली मम्मी डॅडीना बोलली की कोण घरी नसते, आणि जेव्हा मी आंघोळीला जाते ना तेव्हा मला बाहेरून कोणतं असं आवाज देते. हां, तर मम्मीनी त्या टायमाला पण इग्नोर केलं होतं. इग्नोर केल्यानंतर ते अजून जरा बोलतात ना की एकदम हाय इंटेन्सिटी, जास्तीच व्हायला लागलं. आणि मम्मीचं ते डोक्यामध्ये आलं की अरे कोण नसताना आपल्याला काहीतरी हे होतंय, भास होतोय. तर मग मम्मी लिटरली अशी घाबरायला लागली, पण तोपर्यंत मला पण सांगितलं नव्हतं की असं असं होतंय करून. तर मग मला एक दिवस मी कॉलेजमध्ये असताना फोन आला मम्मीचा की तू कुठे आहेस, आणि मम्मीचा आवाज जरा मला समजलेला की काहीतरी घडलंय करून, म्हणजे घाबरण्यासारखं. हां, तर मम्मीला विचारलं कॉलेजमध्ये, आता येईन थोड्या टायमाने. तर म्हणली ठीक आहे, जिथे असशील म्हणजे पटकन घरी ये, तू वेळ हे नको करूस. तर मग मी घरी गेलो, तर मम्मीला विचारलं की काय झालं, एवढं आवाज तुझा घाबरण्यासारखा का होता. तर बोलले अरे खूप टाईमपासून ना मला सांगायचं होतं, पण मी तुला शेअर नाही केलं. तर मला काय आहे असं. तर मम्मी बोलली की अरे तुम्ही लोक जेव्हा जातात आणि घरी कोण नसते, फक्त मी जे एकटी असतं ना, ते मला असं वाटतं की कोणतरी मला आवाज मारते. आणि तर मी पण एकदम लाईटली घेऊन, अरे नवीन जागा आहे म्हणून तुला भीती वाटत असेल, तसं काय फील होत असेल, झाले. हां, एक्झॅक्टली. तर मग मम्मी बोलली की मला पण 2 वीक्स आधी तेच वाटलं तसंच, की जागा नवीन आहे म्हणून फील होतं आहे. तर मग मी बोललो काय ना, आपण बघू जे काय असेल ते. तर मग मी घरी, म्हणजे मम्मी बोलली की जिथे जिथे फील होतं ना असं, म्हणजे फील होतं मम्मीला, तर मी तिथे असं मुद्दाम जाऊन म्हणलं काय ते काहीच नाही आहे, मे बी जर डोक्यामध्ये ते तसं एकटापणामुळे फील होत असेल. तर मग झालं. मग त्याच्यानंतर जर थोडा टाईम नॉर्मल असायचं, म्हणजे काहीच मम्मीला फील नाही झालं जे आम्ही घरी असायचो तेव्हा. तर 1 वीक झाला, सुट्टी चालू झालेली क्रिसमसची का काहीतरी माझी.
तर त्याच्या वीकनंतर 1 वीक नंतर परत आम्ही ज्या कॉलेज वगैरे चालू झालं आणि डॅडी वगैरे सगळे कामाला जायला लागले, ते परत प्रॉब्लेम चालू झाला लागले की मम्मीला लिटरली कोणतरी बाथरूमचा डोअर बाहेरून ओपन करते की असं हँडल म्हणजे नॉब हालायचा डोअरचा. ओके, म्हणजे घरी कोण नव्हतं, कोण नसताना आणि तिला असं वाटायचं की कोणतरी दरवाजा उघडतोय नाही, ते लिटरली मुवमेंट व्हायची म्हणजे डोअर हालण्याची. ओके. आणि ते बघून बघून मम्मी थोडी वीक पडायला लागली आणि त्या दिवशी मम्मीला काहीतरी ताप आलेला. ओके. आणि मम्मी आंघोळ करून बाहेर येऊन सोफ्यावरती बसली आणि तशीच होती. म्हणजे सकाळपासून 10:30 वाजल्यापासून ते मी कॉलेजवरून येईपर्यंत संध्याकाळी 5-5:30 मम्मी सोफ्यावरती अशी एकटी बसलेली आणि तिच्या बेडरूमच्या डोअरच्या इथे बघत होती. ओके. एक टक लावून फक्त म्हणजे फेस असा फुल घाबरण्यासारखं होतं, काहीतरी हाय तिथे की आपल्याला म्हणजे एकदम शॉकमध्ये की अरे अनएक्सपेक्टेड काहीतरी असते तसं. बरं. तर मी आलो तर मला आणि मी बोललो लाईटली घेतलेलं मी तर की अरे फील होत असेल असेल काहीतरी तर मग मम्मीचे एक्सप्रेशन बघितलं, अरे तू आंघोळ केल्यानंतर काय केस वेस विंचायचेच नाही का असे तसेच. म्हणजे बसली होती अशी फुल ब्लँक, पण बघताना बेडरूमच्या डोअरच्या इथे लक्ष होतं. तर मग मला डाऊट आला की काहीतरी परत झालंय. तर मग मी घरी गेलो आणि लाईट वेट बंदच होते, मम्मीनी लाईट चालूच नव्हते गेले की एवढी घाबरली होती. तर मी गेलो, लाईट वाईट ऑन केले बेडरूममधलं आणि बेडरूममध्ये जाऊन मी फोन केला पहिला घरच्यांना, म्हणजे डॅडीना आणि बहिणीला की कुठे आहेत तुम्ही, असंच आहे. मम्मी अजून फुल घाबरण्याच्या कंडिशनमध्ये. तर मम्मी बाहेर म्हणलं काय झालं अशी का बसलीस, तू बोलते माझ्या बेडरूममध्ये ना कोणतरी नॉक करते. बाथरूममध्ये असताना असं फील होते की असा आवाज, आणि लिटरली असे आवाज मम्मीला आलेत. तर मी बोललं काय नाही तुझा व्यायाम असेल, कोण नाही आहे म्हणून असं फील होत असेल डोकं. तर बोलते नाही एकदा झालं 2 झाले कंटिन्युअसली, तुम्ही गेल्यानंतरच का मला असं फील होतं आहे, तुम्ही असल्यापर्यंत मला कधी काय असं जाणवलंच नाही, तेव्हा मी नॉर्मल असते. तर बोललं बघू आपण, ठीक आहे जे काय असेल ते आपण लात मारून बाहेर हाकलू त्याला, मी असं जोकमध्ये हे केलं. तर मग परत 1-2 दिवस नॉर्मल गेले, घरी होतो मुद्दामून. 4th डेला तेव्हा बहीण माझी घरी होती. तर बहीण मला बोलली की तू कुठे आहेस, लवकर ये मम्मीला ताप भरले अंगात. मम्मीला आम्ही डॉक्टरकडे घेऊन गेलो, आमचा फॅमिली डॉक्टर आहे डॉक्टर खेर करून. तर घेऊन गेलो, तो बोलला की अरे एवढा ताप कसा आला, म्हणजे काय आजारी होती का मम्मी. तर मला नाही अचानक आला सकाळी ताप. आणि तो डॉक्टर असं लिटरली बोलला की ताप एवढा ना की जी बॉडी हीट असते ना आपली, जी एकदम तुला 100च्या वरती ताप येतो, ती लिटरली फील होत होती खूप जास्त ताप आला होता. तर मग डॉक्टरने इंजेक्शन दिलं आणि मी तोपर्यंत मम्मीला डॅडींबरोबर पाठवायला. तर डॉक्टर बाहेर येऊन बोलतात की अरे असं काय एवढं, म्हणजे चेक केलं तर सिम्टम्स नॉर्मल आहेत, तरी पण बॉडी टेम्परेचर एवढं हाय कसं दाखवत आहे काय. तर मग मी बोललो डॉक्टरने की असं घरी झालं आहे. आणि डॉक्टर युजली ह्याच्यावरती बिलीव्ह नाही करणार. तर तो डॉक्टर पण ऐकून स्वतः शॉकमध्ये गेले की अरे देवा हे काहीतरी भलतंच आहे. आणि डॉक्टर बोलले की लहान मुलं एका टायमाला असं बोलू शकतात, पण मोठ्या वयाचा माणूस असं रिॲक्ट करणं आणि बॉडी असं ताप येणं बरोबर. आणि सिम्टम्स पण नॉर्मल आहेत, काय हे आजार पण नाही. तर मग डॉक्टर आम्हाला बोलले की कोण असेल त्यांना दाखवा जे हे सगळं करता. म्हणजे ठीक आहे. आणि ते मग परत आम्ही गेलो. त्याच्यानंतर माझी बहिणीची फ्रेंडच्या इथे काहीतरी पूजा होती, म्हणजे नवीन ऑफिस का काहीतरी इनॉग्रेशन होतं. तर तिथे एक असंच रँडमली ना त्यांचा तो पुजारी होता ना जो आला होता, तो माझ्या बहिणीकडे एकटं कसा बघत होता. म्हणजे त्याला मे बी समजलं असेल की यांच्या घरी काहीतरी रँडमली म्हणजे ओळख नाही काय नाही. तर त्यांनी जी फ्रेंड होती बहिणीची, जिच्या घरी म्हणजे ऑफिसचं पूजा होती, त्यांनी विचारलं की मला त्या व्यक्तीशी बोलायचं आहे. तर मग फ्रेंडनी बोलवलं माझ्या बहिणीला की या बोलवलं करून. तर मग माझी बहीण गेली आणि बोलली काय झालं असं. तर त्यांनी सरळ म्हणजे असं डायरेक्टली विचारलं की आपके घर पे कुछ प्रॉब्लेम है. बहिणीला आधी कळालं नाही, मतलब प्रॉब्लेम मतलब क्या आपके घर पे कोई बीमार आहे म्हणजे डायरेक्टली. तर बहीण बोलली की हां आमच्या घरी असं चालू आहे, खूप
टाईमपासून 2-3 आई आजारी आणि आईला असं फील होते कोण नसतं नाही कोणतरी घरी आहे. तर मग तो बोलला की ठीक आहे मला तुमचा घराचा हे द्या ॲड्रेस, मी येऊन बघतो, पण तुमच्याकडे काहीतरी नक्की आहे मला एवढं समजलं आहे. ओळख नसताना काहीच आउट ऑफ नोवेअर तो डायरेक्टली येऊन बोलला की असं असं तुमच्या घरी काहीतरी होतंय, मला फील होतंय ते. तर मग त्याच्यानंतर तो आला, म्हणजे 2-3 दिवस झाले असतील, आणि तो घरी याच्या टायमाला जसं त्यांनी पाऊल ठेवलं ना आमच्या घरामध्ये, तो बोलतो मला ती निगेटिव्ह एनर्जी एवढी स्ट्रॉंग फील झाली ना की ते मला आतमध्ये येऊन देत नव्हतं. असं म्हणजे जी काय एनर्जीज होती ते त्या भटजीला पण एवढं तर मग तो आला, त्यांनी घराचं हे केलं, म्हणजे इन्स्पेक्शन केलं, सगळीकडे गेला, मग येऊन बसला, आणि मग त्यांनी आम्हाला एका धागा दिला, सुरक्षा धागा मोली करून, जे रेड आणि ऑरेंज कलरचे बघ असतात ते त्याने दिले. आणि त्यांनी आणि वरतून तो हे पण बोलला की तुमच्या कुत्र्याला पण बांधा बेल्टला, कारण की ती एवढी वाईट एनर्जी मला जाणवते ना की ते ॲनिमल्सला पण नाही सोडणार. तर मग आम्ही कुत्र्याला पण बांधलं त्याच्या बेल्टवरती. तर मग परत, आणि जेव्हा कोण असं यायचं ना व्यक्ती घरामध्ये, 1-2 दिवस नॉर्मल जायचे, काय वाटायचंच नाही. मग त्याच्यानंतर परत अचानकमध्ये मम्मीला फील व्हायला लागलं. आणि एकदा त्याच्यानंतर जेव्हा आम्ही धागा वगैरे बांधला, नॉर्मल गेले 2-3 दिवस, त्याच्यानंतर मग परत मी मम्मीला बोलले की मी तुझ्या बेडरूममध्ये आज झोपतो खाली, बघू काय आहे ते. तर मग मी झोपलो होतो, म्हणजे मम्मीचा बेड आहे राईट साईडला, मी झोपलो होतो. तर ऑलमोस्ट असे 2-2:30च्या आसपास काहीतरी असं मला जाग आली आणि फील झालं की कोणतरी माझे पाय खेचतंय. पण मी बोललो, लक्ष नाही दिलं, झोपेमध्ये होतं मी, असं उठून बघितलं नाही, काय नाही. परत वळून झोपलो, टाईम झाला थोडा, कानाची ते आवाज येतो की तू माझ्या रस्त्यावरून बाजूला हट, नाही तर तुला पण मी घेऊन जाईन. आणि ते म्हणजे असं मला वाटतं की झोपेमध्ये मी काहीतरी ऐकलं की स्वप्न वगैरे बघत असेन. तर मग मी उठलो, परत फील झालं की कोणतरी माझं पांघरून खेचतंय, म्हणजे बिछाना असं ओढतं आहे. तर मी उठून बघितलं, तर मला असं वाटलं की कोणतरी उभी आहे व्यक्ती म्हणजे पायच्या, आणि म्हणजे समजलं नाही पण असं वाटलं की कोणतरी होतं, प्रेझेन्स. आणि मला उठलं, मला हेवीनेस फील व्हायला लागलं, म्हणजे अचानक काय झालं, मला मे बी खाली झोपलं असेल म्हणून. तर मी इग्नोर केलं ते. तर मग मी नेक्स्ट डे उठलं, मग उठल्यानंतर मला बहीण बोलते की अरे तुला काहीतरी सांगायचं होतं. मला काय, तर माझी बहीण मला बोलते, आणि मी शेअर पण नव्हतं केलं माझ्या बहिणीला की असं मला फील झालं करून. तर मला बोलते, अरे काल रात्री आहे ना झोपली होती ना, तर मला माझ्या बेडरूमच्या डोरच्या एक शॅडो दिसला, ब्लॅक कलरचा, फुल असा उभा आणि मला बघतोय, म्हणजे फेसच काय नाही पण असं वाटलं की बघतंय माझ्याकडे कोणतरी एक टक लावून असं कोपऱ्यातून. नाही मला, अरे मला पण आहे ना काल असं रात्री फील झालं. आधी म्हणजे मला चादर खेचला, उठून बघतो कोण नव्हतं. परत झोपल्यानंतर बोललं, मला कानाची आवाज आला की तू माझ्या रस्त्यावरून बाजूला हट, नाही तर तुला पण घेऊन जाईन. आता तिकडे इथे तुम्ही खूप जास्त घाबरला, पूर्ण फॅमिली दोघांबरोबर झाले. आणि ही गोष्ट आम्ही मम्मीला मुद्दामून सांगितली नाही, कारण की ती अजून स्ट्रेस गेली. आणि मम्मीचं कंडिशन थोडं असं झालेलं ना वाईट, की मम्मी रडायला लागायची एकटी असताना, की नाही तुम्ही लोक नको जाऊ, मला भीती वाटते, मला मारून टाकेल, असं तसं. म्हणजे मम्मी एकदम म्हणजे वेड्यासारखं मम्मी बिहेव करायला लागलेली, जी घाबरायची नाही ती. तर मग आम्ही जे ते पुजारी होते त्यांना फोन करून सांगितलं की असं दोघांना फील झालं, मला आणि माझ्या बहिणीला. आणि ते आय गेस कुठेतरी बिहार साईडला काहीतरी गेले होते दुसरं कामासाठी. ते बोलले की काम करा तुम्ही, एकत्र राहा आणि जास्ती काय एवढं हे नका करूत. तर मग तेव्हा आम्ही हॉलमध्ये झोपायला लागलो. आणि डॅडी पण तेव्हा असे एक्सेप्ट डॅडी पण बोलले की अरे काय नाही, असं काय नाही, हे नाही ते नाही. बोललं ठीक आहे आपण एक काम करू, हॉलमध्येच सगळे एकत्र झोपू. तर मग आम्ही हॉलमध्ये झोपायला लागलो. तर माहीत नाही मला असं काय झालं अचानकमध्ये, मी मम्मीला बोलले काम करतो, मी तुझ्या बेडरूममध्ये ना एकटं जाऊन झोपतो, बघतो. तर मम्मी बोलली वेडा आहेस काय तू, असं करू नको, नाही तर तुला त्रास होईल, असं तसं. मला अरे काय नाही होत, बघून दे की तुझं व्यायाम आहे की ते खरंच काहीतरी होतं आहे का. तर मग मम्मीच्या बेडरूममध्ये जाऊन झोपलो मी बेडवरती. आणि मम्मीच्या बेडच्या वरती ना जस्ट एक नाईट लॅम्प आहे. 3 वाजता प्रॉपर मी टाईम बघितलेला, तो बल्ब जो होता ना ब्लिंक व्हायला लागला.
आणि मला तेव्हा भीती वाटली, मला शेटे काय होत आहे. तर मी बहिणीला व्हॉट्सअपवरती कॉल केला आणि विचारलं की असं असं बाहेर पण होतं आहे का, लाईट्स काय फ्लिकर होतात काय. बोलले नाही. तर बहिणीला ना असं रेकॉर्ड करून पाठलं आहे, बघ वरतून लाईट्स फ्लिक होत आहे आणि बल्ब फुटला. ते बघून माझी फाटली. आणि ते लिटरली जे बल्बचे पीसेस होते ना माझ्या अंगावरती पडलेले. तर ते कसं तरी मोबाईलच्या उजेडाने बाहेर आलो आणि गुपचूप नाही साफ काहीच नाही, गुपचूप येऊन बाहेर जाऊन झोपलो मी आधी, कारण की मला स्वतःला भीती वाटली. मला हे काय झालं. तर मग नेक्स्ट डे मला मम्मी बोलते, अरे तू काय फोडलं होतंस काय. बोला हां मी बल्ब चेंज करायला गेलो ना तर चुकून तो पडून फुटला. मी सांगितलंच ना मुद्दाम. मला हे जर सांगितलं तर मम्मी जाणारच नाही तिच्या बेडरूममध्ये. तर मग हे पण आम्ही त्या गोष्ट भटजीनं सांगितली की असं असं आमच्या घरी होतंय. आता जास्तीच व्हायला लागलं, म्हणजे ते दाखवते की काहीतरी आहे. तर मग तोपर्यंत ते पण आले नव्हते. बोले एक काम करा, तुम्ही गंगाजल वगैरे असेल ना ते त्या जागेवरती शिंपडा. तर ते केलं. परत मग ॲज युजल 2-3 दिवस जायचे, काय व्हायचं नाही. तर एकदा असंच काहीतरी मम्मी घरी होती, हॉलमध्ये बसली टी व्ही बघत. तर मम्मीचा बेडरूममध्ये एक वॉर्डरोब होता मिररचा हे. तर तो आपोआप उघडला. ओके. तर मम्मीला काय वाटलं हवेने पण तो कधी कधी उघडायचा, पण त्या विंडोज बंद होते. उघडला, धाड करून बंद झाला आणि काच फुटली रँडमली. म्हणजे मम्मीला आधी काढलं की हवेने उघडायचा म्हणजे तो असा, पण परत कधी बंद नाही व्हायचा तो. असं की फोर्सफुली कोणती आपटला आणि फुल काच फुटली त्या टायमाला. आणि मी तेवढ्यात घरी आलो होतो कॉलेजवरून. तर मला मम्मी बोलली, अरे असं असं झालं. मला अरे हवा असेल. मी बोलली नाही, पॉसिबलच नाही. हवेने एकदा जर उघडलं तरी पण बंद थोडी ना होणार ते एवढा जोरात की काच फुटेल करून. तर मी बोललो ना असं तर थोडं इम्पॉसिबल, बघू. तर मग आम्ही काचवाच तिकडची उचलली आणि मग काय ते म्हणजे आम्ही बोललो नव्हतो कोणाला, काय आपोआप फुटली असं सांगितलं होतं घरच्यांना. तर मग माझी एक आहे ना बहिणीची फ्रेंड मुस्लिम आहे. तर माझ्या बहिणींनी शेअर केलं होतं तिला की अरे माझ्या घरी असे प्रॉब्लेम चालू आहे ते असं तसं. तर त्यातल्यामध्ये मुस्लिम लोकांमध्ये ते असं फ्रेम म्हणजे काहीतरी असते त्यांचं जे जिनपासून लांब राहण्यासाठी, म्हणजे प्रोटेक्शन टाईप एक काहीतरी असते यंत्र. ओके. तर ते दिलं होतं माझ्या बहिणीला. आणि तिने सांगितलं होतं की मी ज्याच्याकडून घेतलं नाही फ्रेम मौलानाकडून, त्यांनी असं सांगितलं की ही फ्रेम अशा फेसिंगला ठेवा की जेव्हा तुम्ही डोअर ओपन कराल मेन डोअर, तर जो कोणी एंटर करेल ना घरात ते त्याला समोर दिसलं पाहिजे, म्हणजे ती नेगेटिव्ह एनर्जी बाहेर ठेवेल. तर मग आम्ही ते सगळं केलं, ते पण ठेवलं. तर नॉर्मल होतं, म्हणजे त्या वातावरण सगळं नॉर्मल झालेलं. परत सगळं लाईनवरती आलं होतं. अचानक परत 2-3 आठवड्यानंतर ना रिपीटेडली हे व्हायला लागलं. घरची वस्तू हालायला लागली जागेवरून. बापरे. पडायचं, रात्री भांडी हालायचे. तर आम्ही परत बोललो की अरे हे टेम्पररी बंद होते आणि परत चालू होते, काय हे काहीतरी आहे. तर मग ते जे गुरुजी होते ना त्यांचे अजून एक म्हणजे जे प्रॉपर हे सगळं करतात ज्यांना समजते त्यांना बोलवलं, पण ते राहायला होते कर्नाटकाला. आणि त्यांना मराठी हिंदी वगैरे काही येतच नाही. तर त्यांनी त्यांच्या लँग्वेजमध्ये सांगितलं की असं असं प्रॉब्लेम आहेत. तर ते बोलले आम्ही बघू, आता आमच्याकडे वेळ नाही आहे सध्या, खूप काम आहेत, आम्हाला 1 महिना तरी जाईल. तर मग 1 महिन्यापर्यंत आम्ही कसं ना कसं तरी आहे ना एक हॉलमध्ये झोपून काढा होतं टाईमला, कधी आता येतील बघू आपण. आणि रात्री ना आपोआप असे आवाज यायचे झोपले असताना. मग आम्ही उठून बघत म्हणलं हे काय चालू काय नक्की, कारण की मग सगळ्यांना ते त्रास व्हायला लागला. तर मग ते झालं. मग आम्ही परत फोन केला त्या गुरुजींना की तुम्ही या एकदा, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. तर ते आले. मग आम्ही त्यांना सांगितलं की असा इन्सिडेंट झाला, काच फुटली, आता घरचे सामान पण हालायला लागलेत. कोण असं बसलं असेल ना तर असं फील होतं की कोणतरी साईडने गेलं. म्हणजे भास व्हायचं की अरे कोणतरी मला कॉर्नरवरून बघते किंवा नॉक करते असं. आणि माझा कुत्रा पण भुंकायचा तेव्हा बेडरूमकडे बघून. तर ते अजून बघून भीती वाटायची. तर मग ते जे 2 अजून भटजी येणार होते कर्नाटकावरून, ते बोलले की ह्यांच्या घरी
अशी नेगेटिव्ह एनर्जी आहे जी कोणीतरी मुद्दामून ह्यांच्याती सोडलेली आहे. हो. हां, तर मग त्या जे फ्रेंडच्या इथे भेटले होते ना गुरुजी माझ्या बहिणीला, त्यांनी मग विचारलं की असं तुमचं आधी काय झालं होतं का? तर मग आम्ही बोलले की हां, फॅमिलीमध्ये असे एक व्यक्ती आहे जी ब्लॅक मॅजिक करते, तर त्यांचं आधीपासून असं होतं. तर मग ही गोष्ट त्यांनी त्या कर्नाटकचे जे होते ना त्यांना सांगितलं. तर ते बोलले की तुमच्या इथे कोणाची डेथ झाली होती का, म्हणजे आजूबाजूला? तर बोलत माहीत ना, आम्ही जस्ट 1 वर्ष झालं असेल आम्ही शिफ्ट झालो इथे. तर मग ते लोक आले कर्नाटकवरून. आल्यानंतर त्या लोकांनी सगळं सराउंड म्हणजे हे बघितलं की घर चेक केलं. हां, आणि त्या लोकांनी सांगितलं की तुम्ही सगळे घरच्या बाहेर जाऊन थांबा, कुत्र्याला पण घेऊन जा, कोणी थांबू नका. तर ते जेव्हा गुरुजी आले ना 2, ते म्हणजे बहिणीच्या बेडरूममधली जी वॉर्डरोबची मिरर होती ना ती फुटली अचानक. ओके. आणि म्हणजे काय लेणं देणं नाही, वॉलवरती अशी अटॅच होती ती, आपोआप क्रॅक आणि खाली पडली. आणि त्याच क्षणी जी ती फ्रेम दिली होती ना आम्हाला बहिणीच्या फ्रेंडनी, हां, ती फिश टँकवरून खाली पडली, ती पण फुटली. ओके. आणि मग त्या लोकांना समजलं की हे जे काय एनर्जी आहे त्याला समजून गेलेले की आपल्याला बाहेर काढायला आलं आहे. तर मग झालं, तर ते बोलले की आम्हाला इथे पूजा वगैरे करायला लागेल, पण आता नाही होणार, ते स्पेसिफिक डेजवरतीच पॉसिबल आहे. हां, तर आम्ही बोला अरे आता काय करायचं, हे असं झालं, काच फुटली, परत ती फ्रेम पण पडली. तर ते बोले काय घाबरू नका, तुम्ही जेवढं घाबरतील तेवढं ते तुम्हाला अजून इम्पॅक्ट होणार. तर आम्ही बोललो चल ठीक आहे, बघू आता काय होतं ते. तर मग ते गेले त्या दिवशी. मग परत काहीतरी त्या लोकांनी आम्हाला डेट दिली होती, अशा तारखेला काहीतरी मुहूर्त आहे स्पेसिफिक, त्या टायमाला आम्हाला पूजा करायला लागेल. तर मग त्या लोकांनी सामान वगैरे आम्हाला सांगितलं काय काय लागणार आहे असं तसं. तर बोला आम्ही ठीक आहे. तर ते गेल्यानंतर मग त्या रात्री परत काहीच नाही झालं, नॉर्मल सगळं होतं. परत 1-2 दिवसानंतर ना जे मम्मीला घरी कोण नसताना व्हायचं ना, ते आता आम्ही असताना पण व्हायला लागलं. ओके. बाथरूमचा दरवाजा बाहेरून ओपन करते असं ते फील पर बोललो ना मी की हालायचा तो नॉब दरवाजा, ते व्हायचं. डोळ्यासमोर वस्तू हालायची. म्हणजे ते एकदम असं दाखवायला लागेल की मी हाय इथे, तुम्ही वाढली सगळ्यांच्या समोर आता ते व्हायला लागलं. आणि आधी कसं रात्रीच रँडमली आता दिवसामध्ये पण व्हायला लागलं. तर मग आम्ही परत फोन केला की हे आम्हाला इथे राहता येत नाही आहे, कारण की आता सगळे घाबरलेले आहेत. तर मग तो बोलला की काम करा, तुम्ही घरी आहे ना काहीतरी मंत्र किंवा हे लावा, टेप गायत्री मंत्राचं. तर आम्ही आहे ना एकदा ते छोटे माहिती डिव्हाइस येतात, हां, ते गायत्री मंत्राचं आम्ही आणलं. ते खरखर खरखर आवाज व्हायचा. बोलला चल डिफेक्ट, हां, आम्हाला वाटलं की अरे डिफेक्टेड पीस असेल. दुसरं आणलं, चालतच नाही, बाहेर चालते, घरी आल्यानंतर स्विच करतो तर आवाजच नाही येते. ओके. तर बोला हे एकदम फुल पॉवरफुल आहे. तर आम्ही परत मग त्यांना फोन केला की असं असं आता होतं आणि हे जास्ती आत्ती झालं आहे, आम्हाला घरी राहता येत नाही आहे, कारण की सगळे जेवढं प्रेशराईजमध्ये म्हणजे की असं गोष्टी. हां, आणि त्या मम्मी परत वेड्यासारखी करायला लागली, रडायला लागली एकटी अशी. म्हणजे मम्मीनं लिटरली तिचे केस अशी खेचायची आणि बोलायची मला त्रास होतोय, मला कोणतरी वेडं करायला बघते, मी खोटं नाही बोलत आहे. तर आम्ही मम्मीला विचार अरे आम्ही कुठे काय बोलले की तू खोटं बोलते, दिसते ते आमच्यासमोर. तर बोलली नाही मला त्रास होतो तर मला घेऊन जाणार व्यक्ती असं तसं. मला अरे कोणावर जब आहे आपण बघू. तर आम्ही म्हणजे रात्री 11:30-12च्या आसपास ना मला मम्मीच्या बेडरूममधून ना जी गोष्ट म्हणजे होतं ना ते मम्मीच्या बेडरूममध्ये जास्ती पॉवरफुल हे होतं. तर तिथून ना सो विश असा आवाज आला आणि प्रॉपर जे जसा कोण माणूस हाक मारतं ना इथे हे करून, आणि ते फक्त मला ऐकू आलं. तर मी कोणाला न सांगता मम्मीच्या बेडरूममध्ये गेलो, बघण्याला काय नाही, बाहेर आलो, गुपचूप येऊन बसलो. तर मला घरच्यांनी विचारलं काय झालं, मला अरे नाही वस्तू बघायला गेलेलो, काहीतरी नाही मिळालं. येऊन बसलो आणि त्याच रात्री मला ताप आला. आणि बोलतात ना की ते मी मुद्दामून तिथे एकसारखा जायचो, तर ते माझी एनर्जी फुल ड्रेन करायला बघे. हां, त्या रात्री मी आजारी पडलो, मला ताप आला
ताप आला आणि मला ना डोळ्याच्या खाली हे आले, काय बोलतं आपलं डार्क सर्कल्स. तर तेव्हा मम्मी माझ्यावरती भडकली की अरे तुला कोण बोलायचं, तुला बोलली होती ना मी जाऊ नकोस तिथे मुद्दा, पण शहाणपणा कशाला करायचा उगाच, आता बघ तुला पण ठेवायला लागलं. मला काय नाही होऊन जाईल. तर मग आणि ती जी मोली दिली होती ना सुरक्षा धागा, ती माझ्या हातातून पडली होती आणि मला माहिती नव्हतं, ते नोटीसच नव्हतं. हां कुठेतरी पडलं होतं ते. तर मम्मीने मला असंच लक्ष गेलं तू धागा कुठे आहे, मला अरे हाय, तर हातात बघितलं धागाच नाही. तर मी बोललो ठीक आहे आपण दुसरा बांधू. तर मग बांधलं. तर काही दिवस गेले आणि ज्या दिवशी आम्हाला सांगितलं ना की पूजा करायचं आहे घरी, तो दिवस आला. तर ते कर्नाटकवरून आले. तर मग आम्ही सामान वगैरे आणून ठेवलेलं आणि ते एनर्जी बोलतात ना की पॉझिटिव्ह माणसांना पण कुठे ना कुठे तरी थांबवायचा प्रयत्न करते. तर ज्या दिवशी ते येणार होते कर्नाटकवरून परत, त्यांची बसच कॅन्सल झाली. म्हणजे कुठे ना कुठेतरी त्यांना ते मध्ये नको होतं ते. तर आम्ही विचारले, आम्ही थांबलो होतो कारण की सगळे रेडी होते. तो दुसरे जे होते ना पुजारी ते पण आले होते की आम्ही आलो आहे, तुम्ही कधी येतात. तर ते बोलले की अरे आमची बसच आज कॅन्सल झाली. तर त्यांना पण समजलं की आपल्याला येऊनच देत नाही ना, ते कार्य पारच नाही करून द्यायचं आहे, ऑब्स्टेकल्स आणायचे मध्ये मध्ये. तर मग आम्ही बोललो ठीक आहे तुम्ही कसंही या, काय पण करा, फ्लाईटनी या, आम्ही पाहिजे तर तुम्हाला तिकीट वगैरे पाठवतो पण तुम्ही या. तर ते बोलले की टेन्शन ना घेऊ आम्ही येतोय. हां पण काय झालं की तो स्पेसिफिक डेवरतीच करायचा होता. तर ते पॉसिबल नव्हतं पुढच्या डेमध्ये येऊन करणं. हां तर मग ते बोलले की आता परत आम्हाला मुहूर्त बघूनच यायला लागेल. तर आताच करू. नाही झालंच नाही. म्हणजे ते घरी येऊन आले, सामान ठेवलं, हा येऊच नाही शकले. म्हणजे मुद्दामून तो अख्खा दिवस त्यांचं कसं हां. तर मग बोल मग आता नेक्स्ट म्हणजे मुहूर्त कधी आहे. हां तर काहीतरी संक्रांतच्या टायमाला काहीतरी डेट होती, किती महिन्यात, किती महिन्यात म्हणजे संक्रांत आय गेस फेब्रुवारी मार्चच्या आसपास असेल त्या टायमाला. कोणत्या महिन्यात? जानेवारीच्या आसपास झालं. ओके. कारण की डिसेंबरमध्ये चालू झालं होतं ही सगळी गोष्ट. ओके. तर म्हणजे ऑलमोस्ट 2-3 महिने तर कंटिन्युअसली फीलच होत होतं. तर मग संक्रांतीच्या टायमाला म्हणजे पुढे मागे असेल, एक्झॅक्टली आठवत नाही. ते बोले अशा दिवशी डेट आहे तेव्हा आपण करू शकतो. तर आम्ही बोललं ठीक आहे आता काय दुसरा हां. आम्ही बोललं ठीक आहे चालेल. तर आणि त्या टायमाला आहे ना, जसं मी बोललो ना की मला ताप आलेला, तो कुत्र्यालाही यायला लागला. कुत्रा आजारी पडला, जेवणं बंद केलं, बापरे, पाणी नाही पियायचं. आम्ही त्याला लिटरली हाताने भरवायला लागलं की अरे खा काय तरी ॲटलिस्ट. तो पण वीक व्हायला लागला, भुंकायचा. आणि तो रात्री भुंकायचा एकसारखा, जो कुत्रा कधी भुंकायचाच नाही. म्हणजे रॅन्डमली रात्री भुंकायला लागायचा असं कोणाकडेही बघून. म्हणलं हा असा का वागतो ना, ह्याला पण काय झालंय काय. तर मम्मी आहे ना त्याला देवाचं कुंकू लावायची, ते लावल्यानंतर तो शांत व्हायचा. तर मला ह्याच्यावरती पण होते की काय, कारण की मोस्टली लोक काय बोलतात माहीत, ते जे नेगेटिव्ह एनर्जी असतात ना, ते कोणताही प्राणी असेल ना ते आपल्याला ते खेचून घेतात. तर आणि मला टेन्शन आलं, मला ह्याला काय होता नाही काम आहे असं तसं. तर मग मी त्याला माझ्यावर झोपायला लागलो की हे भाजी पण फाटते, तू पण मला कंपनी दे. तर मग ते झालं. मग 2-3 दिवसानंतर तो मुहूर्त आलेला. आणि हे जे पुजारी होते ना, जे कर्नाटकवरून येणार होते, हे लोक एक दिवस आधीच आले मुद्दामून, परत पहिल्यासारखा प्रॉब्लेम. हा तर आले आणि आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं की हे आलेत ऑलरेडी इथे करून, सांगितलंच नव्हतं की आम्ही आलो आहे करून मुद्दामून. तर मग त्या दिवशी ते आले सामान वगैरे घेऊन, ते स्वतःच घेऊन आलेले कारण की वेस्ट गेलो होतं त्या आधीचं. तर मग त्या लोकांनी घरी आहे ना आपलं यंत्र येते माहिती आहे काय बोलतात त्याला, कसं सांगू, लाईक असं पिंड टाईपचं एक यंत्र असते. ओके. ते त्या लोकांनी घराच्या सेंटरमध्ये काढलं, म्हणजे हळद कुंकू जे काय होतं त्यांनी, आणि 2-3 बावल्या ठेवले काळे, ते जे आपण घराच्या बाहेर लटकवतो बघ ते ठेवले. आणि त्यांचं काहीतरी चालू होतं मंत्र असं बोललं. तर त्या लोकांनी सांगितलं की जेवढे पण तुमचे बेडरूम्सचे दरवाजे आहेत ते बंद करा आणि कुत्र्याला पण बाहेर आणा आणि तुम्ही घराच्या बाहेर जाऊन थांबा. आणि त्यांनी एक आहे ना आमच्या आजूबाजूला एक सर्कल टाईप असं प्रोटेक्शनसाठी एक काढलेलं, ह्याच्या बाहेर येऊ नकात. आणि कुत्र्याला पण त्या लोकांनी काहीतरी मंत्रून
हे केलं. म्हणजे कारण कुत्रा ऑब्व्हियसली एका जागेत बसणार नाही आहे, तो पुढे मागे होतच राहणार. त्यांनी मग त्यांची ते काय जे मंत्र वगैरे होते ते चालू केलं, हवन वगैरे चालू केलं घरात. ती जी बावली होती ना ती जागावरून अशी उडाली बाहेर. आणि ते स्वतः जे त्याच्यामध्ये प्रोफेशनल्स होते जे आले होते ते स्वतः बोलले की ही एनर्जी एवढी भयंकर आहे की आम्हाला पण ती इथून घालवायला बघते, अडचण आणते, वस्तू हलवते मुद्दामून. पण ते कसे स्ट्रॉंग होते. ते बोले आम्ही जर वीक पडलं तर चालणार नाही. तसं कंटिन्यू करत राहिले तर ती जी आग येते ना त्या आगेतून नाही कसं बाईचं हे बोलतात ना की अतृप्त आत्मा असते तिचं समजलं की ही कोणतरी बाई आहे जी ह्यांना त्रास देते. तर मग त्यांनी त्यांच्याच काय बोलतो आपण ते जे साधनाला बसतात ना तसं टाईमात त्यांना विचारलं तू ह्यांना का त्रास देतेस, काय केलं ह्याने तुझं. तर ती म्हणजे त्या भटजीने मला असं सांगितलं की ती जी बाई होती ना तिचं त्या बिल्डिंगमध्ये कन्स्ट्रक्शन होत असताना डेथ झालेली, पडलेली ती. म्हणजे ती एक वर्करच होती तिकडची. ओके. तर तिला तिथून मुक्ती नव्हती मिळाली तर ती तिथे भटकत होती त्या एरियामध्ये. तर मग ते बोलले पण ह्यांचा काय संबंध आहे, तू ह्यांना का त्रास देते, ह्याच्या हां तुझं काय केलं आहे. तर ती बोलली की म्हणजे असं सांगितलं आम्हाला की ह्या लोकांनी माझं काही केलं नाही आहे पण ह्यांच्या घरातली एक व्यक्ती आहे जिने मला बांधून ठेवलं आहे. आणि त्यांना माहीत नव्हतं की म्हणजे आमच्या घरातलं पण एक माणूस आहे की जी ब्लॅक मॅजिक करते ते. तर विचारलं की असं कोणीतलं बांधून ठेवलं आणि कशासाठी, काय रिझन आहे. तर ह्यांचा सत्यानाश करण्यासाठी. म्हणजे त्यांनी असं आम्हाला सांगितलं की समोरून असं रिस्पॉन्स आलेला. तर आणि एवढंही सांगितलं की व्यक्तीचं नाव पण घेतलं जिने बांधून ठेवलं होतं. बापरे. म्हणजे ॲक्युरेट. हां ॲक्युरेटली सांगा. आम्ही शेअरच नव्हतं केलं नाव वगैरे काय की कोण करायचं ते आमच्या फॅमिलीमधून. तर त्या गुरुजीने समोरून सांगितलं की असं कोणतरी व्यक्ती आहे तुमच्या इथे. त्या बोललो हो हाय डॅडींच्या साईडनी आहे. तर बोलले अरे त्यांनी असं बांधून ठेवलं होतं एका एनर्जीला म्हणजे तुमचं मुद्दामून वाईट करण्यासाठी. त्यांना बघवत नाही की तुम्ही असं हसत वगैरे फॅमिली एकदम खुश आहे. तर मग काहीतरी पूजा केली त्या आत्म्यासाठी की आम्ही तुला मुक्ती देतो पण तू ह्यांना हां. तर ते असं बोलली की माझ्या हातामध्ये काहीच नाही, मला बांधलं गेलं आहे ना, मला इथून ना तिथून मुक्तीच नाही आहे. तर किती प्रयत्न केले तरी पण मी नाही काय करू शकणार कारण की मी त्यांची गुलाम आहे असं. तर मग ह्या लोकांनी काहीतरी अजून पॉवरफुल मंत्र वगैरे हे केले, त्या आत्म्याला शांती दिली. अच्छा. हां. तर मग ते झालं. परत रँडमली 1 वीक नंतर व्हायला लागलं सेम इश्यूज. मग परत आम्हाला बोलवलं की असं असं आहे की प्रॉब्लेम होत आहेत. तर मग त्यांनी आम्हाला ना किडे दिलेले मंत्रून आणि सांगितले की घराचे जे 6 कॉर्नर्स आहेत ना तिथे तुम्ही किडे ठोका आणि हे करा. अच्छा. हां. आणि एक नारळ लाल कपड्यामध्ये बांधून दिला आणि सांगितले की स्पेसिफिक जागेची ठेवा पण तो कोणाच्या नजरेत नाही येतं कामा. तर मग आम्ही ते गेलं, तसं झालं, नॉर्मल झालं सगळं वातावरण. परत नारळ कुजायला लागला. आणि ते एका स्पॉटवरती जो आम्ही किडा ठोकला होता ना तो बाहेर आलेला आपोआप. आणि तिथे आता कोणाचा हात तर जाणार नाही की कोण माणूस काढेल. तर ते आम्ही बोललो की आता हे एक तर घर तरी सोडायला लागेल किंवा काहीतरी. तर ते बोलले की तुम्ही घर जरी बदललं तर ती आत्मा तुम्हाला त्या साईडलाही तिथेही येऊन त्रास देईल. हां. तर मग आम्ही अजून 1-2 जणांना विचारलं तर ते बोलले की ज्यांनी आधी केलं होतं ना त्यांनाच तुम्ही बोलवून बघा कारण की त्यांना जास्ती माहिती आहे काय झालं होतं ते. तर मग परत घरी आम्ही पूजा केली. फायनली कसं झालं की ती आत्माला समजून जाते. म्हणजे एका टाईपला त्यांना समजून जाते की अरे ही व्यक्तीने मला काय केलंच नाही आहे तर मी काय ना त्रास देऊ उगाचच. तर मग परत सेकंड टाईम पूजा आम्ही केली होती. तर तेव्हा त्या रात्री आम्हाला स्पेसिफिकली सांगितलेलं की तुम्हाला ही जे आहे ना एनर्जी ते तुम्हाला घाबरायला बघेल, घराच्या बाहेर काढायला बघेल, त्रास द्यायला. आणि जर तुम्ही बाहेर गेलात तर तुम्हाला हार्म होणार. कोणी घराच्या बाहेर पडायचं नाही, भले काही असून दे. हां. घरीच राहा तुम्ही.
आणि हां ते हे पण सांगितलेलं आहे की ते गायत्री मंत्र ना तुम्ही टी व्हीवरती कशाची तरी चालूच ठेवा. हां कारण की त्या ना घरचं लिटरली आवाज यायचा परत. तर ती रात्र आम्ही सगळे परत हॉलमध्ये बसून हे केलं आणि नंतर सगळ्यांना झोप लागली बहुतेक. झोपेमध्ये एकच सगळ्यांना म्हणजे स्वप्नामध्ये असं आलं की ती जी बाई होती ना जिचं डेथ झालेली ती अशी म्हणजे आम्हाला जिथे मम्मीला फील व्हायचं ना की कोणतरी हाक मारते त्याच दरवाजाच्या इथे उभं राहून मला माफ करा मी तुम्हाला मुद्दामून छळत नव्हती मला असं व्यक्तीने तुमचा सत्यानाश करण्यासाठी पाठवलं होतं तर मला आता मुक्ती मिळालेली आहे तर जी काय माझ्याकडून चुकी झाली तुम्हाला मी छळलं त्यासाठी मला माफ करा. आणि ते गेलं नंतर. आणि हे सेम स्वप्न एक्झॅक्ट मला माझ्या मम्मीला बहिणीला आणि डॅडीनं आलं पण कोणी सांगितलं नाही एक दुसऱ्यांना. तर मी म्हणजे फर्स्ट होतं की बहिणीला सांगितलं अरे मला असं स्वप्न आलं आणि ते डॅडींनी कुठेतरी ऐकलं म्हणजे बोलताना मला पण आलं हे स्वप्न. मग ते तर हां मग आम्ही मम्मीला विचारलं की अरे तुला पण काय असं फील झालं का. बोले हो मला पण अशी ती बाई आली आणि माफी मागितली. बोला सेम स्वप्न चौघांना एका टायमाला कसे येते. तर मग आम्ही फोन करून सांगितलं की आम्हाला असं असं स्वप्न पडलेलं आणि सगळ्यांना ॲक्युरेट सेमच होतं स्वप्न. तर ते बोलले की हां त्या मे बी ते लिमिटेड टाईमपर्यंतच त्या आत्म्याला बांधता आलं होतं जे तांत्रिकनी केलं होतं ते. त्याच्यानंतर ते आम्ही पूजा केल्यामुळे सगळं हे झालं म्हणजे आत्म्याला शांती मिळाली. तर मग ते बोलले आता तुम्हाला घाबरायची काही गरज नाही आहे गेले ते तरी जर तुम्हाला काय वाटलं तर तुमची जी कुलदेवी असेल ना तिचं नाव घेऊन हे करा. हां तर मग त्याच्यानंतर नॉर्मल झालं मग सगळं. मग नंतर आम्ही तिथून शिफ्टच झालो. तर पण ते अजूनही जे आम्ही आठवतो ना की असं असे इन्सिडेंट झालेले आहेत तर लिटरली मम्मीला परत रडते म्हणजे आठवत. मम्मी बोलते मला सांगूच नकोस त्या घराचं काय ऐकायचं नाही. किती टाइम पिरियड पर्यंत होतं हे चालू झालेलं 2016 नोव्हेंबर किंवा डिसेंबरपासून आणि टिल 2017 मेपर्यंत तर आम्हाला त्रास होता. 7-8 महिने. हां म्हणजे 3-5 महिने तर असे तसे झालेले. आणि मग नंतर आम्ही लिटरली मग शिफ्ट झालो आणि ते घर आहे ना अजून कोणाला विकलंच नाही जाते. तिथे जो कोण येतो ना त्याला काय ना काहीतरी फायनान्शियलमध्ये किंवा आजारी पडते किंवा ते घर लाभतच नाही आहे. तर तो घरवाला जो होता ना तो आमचा ओळखीचा आहे. तो पण बोलतो इथे काय असं की घर विकलंच जात नाही आहे कोण पण माणूस टिकत नाही इथे. तुम्हाला माहीत नाही असेल काहीतरी कारण की आम्ही त्याला सांगितलं नव्हतं असं असं झालं नाही. तो बोले की तुम्ही काहीतरी केलं आमचं आता घरमध्ये विकलं नाही जात हे ते. आम्हाला माहीत नाही असं काय असेल. तर मग ते झालं प्रकरण. तर ही एवढी हां म्हणजे आणि ज्या मी आता विचार करतो ना की अरे काय झालं आणि लिटरली मम्मी तर ना मरणाच्या दारात होती आणि मम्मी अशी वेड्यासारखी वागायची एकटी बसून रडायची केस खेचायची स्वतःचे. आणि ते बघून आम्हाला पण वाईट पण वाटायचं आणि भीती पण वाटायची की नक्की काय होते काय. तर मग आता विचार करता आम्ही बोलतो की अरे जे असं काय झालं ते दुसऱ्यांबरोबर पण होता नाही का म्हणजे आपलीच माणसं आपलं वाईट करतील तेवढं एक्सपेक्टेड नसते. नाही बरोबर आहे म्हणजे आपल्या इकडे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या होत असतात. हां पण एवढं पण म्हणजे बोलतो ना की आपलंच घरचं ब्लड रिलेशन आहे त्यांनाच बघवत नाही की हे लोक एवढं पुढे चांगल्यांचं होतं त्यांना बघवतच नाही. तुला कसं खाली पाडायचं कसं छळायचं. आणि ते अजूनही मला आठवते ते फर्स्ट टाइम जे मला ऐकू आलं होतं की तुमचा सत्यानाश करायला मला पाठवलं आहे ते अजूनही म्हणजे रिकॉल करतो ना तर असं भीती वाटते. मला असंही होऊ शकतं आणि कोणाला सांगायला गेलं तर बोलते अरे काय स्टोरी आहे असं. बरोबर. पण ज्यांचं आता आमच्यावर एक्सपिरियन्स झालं आहे पर्सनल त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे कसं फील होतं ते. बरोबर. नाही तेच आहे भाई म्हणजे अशा खूप गोष्टी आहेत आपल्या कोकणात झालं स्पेशली. मला वाटतं खूपदा तर आहे ना लोक फक्त मेंटल पण असतं की कोण असं मेंटल ट्रॉमा येतोय त्याला ह्याचं नाव देतात. पण खूपदा असं होतं अशा गोष्टी होतात ज्या गोष्टींचं उत्तरच आपल्याकडे नाही. बरोबर. ते खरं किती खोटं किती ते सोडून फक्त हे बंद व्हावं कसं त्याचं. मला हे आठवतं की माझी जी आजी आहे ना मम्मीची आई तिला व्हायचं खूप आधी जेव्हा मम्मी लहान होती ना तेव्हा तिला असे एपिसोड्स यायचे की ती
वेड्यासारखी व्हायची आणि कुठे पण धावत पळायची, ओके, आणायला जायला लागायचं आणि ती वेगळंच काही ना काहीतरी बडबडायची. आणि असे ते एक स्पेसिफिक डे होता, त्या देवाचं वगैरे काहीतरी होतं त्यावेळी त्यांच्या अंगात यायचं आणि ती जायची इकडे तिकडे आणि मग त्यानंतर ती जेव्हा देवाचं वगैरे करायला लागली तेव्हा ते शांत झालं गेलं आणि मग ते विसरून गेली. तर तेच आहे, त्यावेळी तिला सायकेट्रिस्ट कडे वगैरे पण दाखवलं गेलं होतं, पण काही बोलतात उत्तर नाही आणि नव्हती झाली. आणि मग जेव्हा ती थोडं स्पिरिच्युअलिटी मध्ये लागली, देवाचं वगैरे करायला लागली, जास्त उपवास वगैरे हळूहळू मग ते सगळं कमी, हळूहळू ऑलमोस्ट कमी झालं. त्याच्यानंतर ते कधी आला नाही. पण आताही कधी माझ्या मम्मीकडे खूप गोष्टी आहेत जेव्हा ते, कारण त्यांचं पूर्ण लहानपण त्यात गेलंय की ते एक दुसऱ्याला असे घट्ट, म्हणजे ते आई कुठे पळत जाते, आता ते पूर्ण गावाला जायला लागते आणायला, आणि मग त्यांचं लहानपणच त्यातच गेलंय. तर ते पण आता आम्हाला नाही जाणवत ते. पण तेच गोष्ट भाई, इव्हन तुझी जी स्टोरी होती तीही त्याच ह्याच्यावर होती की काय होत होतं, आम्हालाच प्रश्न पडलं की नक्की काय होत, कधी संपतंय, कधी एकदाच ते निघून म्हणजे ठीक व्हावं सगळं असं. पण आता आई कशी आहे? आता मम्मी बरी आहे. म्हणजे लिटरली असं आम्ही बोलू शकतो की जर ते गुरुजी भेटले नसते ना माझ्या बहिणीला, तर माहित नाही, सांगता नाहीत काय झालं असतं. कारण की मम्मी लिटरली अशी झाली होती ना डिप्रेस आणि वीक, की देवाच्या कृपेने वाचली. मला असं वाटतं कधी कधी ते होप पण खूप गरजेचं असतं. कारण की बघ ना की सडनली म्हणजे कोण समोरून व्यक्ती येणं आणि बोलणं की तुमच्याकडे काय प्रॉब्लेम आहेत का असं, कारण की आमचं काही लेणं देणंच नव्हतं. मग बहीण तर अशीच गेली होती इनॉग्रेशनसाठी, तर देव हेल्प करत असतो. देव कुठे ना कुठे व्यक्तीला पाठवतो, आपलं स्वतः ना आला तरी पण त्यांना. तू इथे हे बघशील का, आणि ती जी ते कोणत्याही व्यक्तीची आत्मा होती काय होती, त्यालाही तुमच्यामुळे मुक्ती मिळाली, आणि ती पण भटकर होती त्या टायमाला. आणि मे बी असं पण आहे की त्या आत्म्याला पण जाणवले की ह्या लोकांनी माझं काय वाईट केलंच नाही, तर मी काय ना अजून त्रास देऊ. पण यार खूप 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 पहिल्यांदा मी अशी काहीतरी गोष्ट ऐकतोय आणि तेही तू एवढ्या डिटेल मध्ये सांगितले, जवळ आपण तासभर बोलतोय. आणि आय नो खूप लोकांना असेल वाटत असेल की हे मेडअप आहे किंवा हे कसं आहे, पण तेच आहे की ज्या बरोबर घडतं त्याला आपलं इथे हे उद्दिष्ट, म्हणजे आपलं इकडे हा मोटिव्ह नाही की आपण की काही चुकीच्या गोष्टी बोलतोय किंवा काही अंधश्रद्धा पसरवतोय. हे जस्ट एक पर्सनल एक्सपिरियन्स आहे, एक गोष्ट आहे, जी घटना आहे जी तुझ्या माझ्यावर घडली आणि ते अजूनही तुम्हाला हॉन्ट करते. काय होतं, कसं होतं ते नाही माहिती, संपलं तो विषय. आणि आम्ही जे आपण म्हणजे त्या घरात जातो ना असं बघून, आम्ही वरती बघतो जाऊन ते दिवस ते सगळं रिकॉल होते. जाऊन दे, नाही लक्षच नाही दिलं तर तेवढंच बरं आहे. पण थँक्यू सो मच सोवेश भाई, खूप मजा आली मला पण आज आलास आणि एवढा लांब आपलं पॉडकास्ट चाललं. किंवा स्टोरीज वगैरे खूप मला जे बोलतात ना, आय नो खूप वाईट झालं, पण जेव्हा गोष्ट म्हणून ऐकतो तो खूप इंटरेस्टिंग होते. आणि तू खूप चांगल्या प्रकारे त्याला मांडलंच भाई. सो थँक्यू सो मच भाई फॉर कमिंग. आणि आय होप तुम्हाला ही एपिसोड आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, खाली कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं, काय तुमच्यावर असं झालंय का, जर तुमच्यावर झालं असतं तर तुम्ही काय केलं असतं ते सर्व कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही सोवेशलाही फॉलो करू शकता, त्याचे सोशल मीडिया हँडल्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले असतील. आणि तुमच्याकडे जर अशा काही कोणत्या गोष्टी असतील तर खाली गुगल फॉर्म असेल डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकमध्ये, तो नक्की भरा. आणि जर ते इंटरेस्टिंग असतील तर आपण नक्की एक पॉडकास्ट करू. बाय, काळजी घ्या. थँक्यू बाई. थँक्यू.